दादा. नमस्कार. मी विकास काळे, आदित्य सीडचा प्रतिनिधी. आज मी नरवाडी या ठिकाणी आपण आदित्य सीडचे जॅकी 9218 महादेव साळवे यांनी यांच्या शेतामध्ये पेरणी केली आहे. ते पाहण्यासाठी आज आपण नरवाडी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी आज आलेलो आहोत. तर आपण शेतकऱ्याचा परिचय व शेतकऱ्याला आपल्या आदित्य सीडचे जॅकी 9218 याबद्दल काय वाटले ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तुमचं नाव दादा? माझं महादेव केशवराव साळवे, राहणार नरवाडी, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी. आम्ही 4 बॅग जॅकी 9218च्या आदित्य लावलेले आहेत, पेरणी केलेली आहे आणि भरपूर माल हे ते भरपूर आहे. आम्ही सोयाबीनच्या पण घेतल्या होत्या 4 बॅग. त्याला आम्हाला घेतली व्हरायटी राजनंदनी घेतली. आदित्य सीडची राजनंदिनी व्हरायटी यांनी पेरली होती. तुम्हाला किती निघाल राजनंदिनी? तिला आम्हाला 18 कट्टे निघाला. एकरी 18 कट्टे, 22 किलोची बॅग होती. 22 किलोची बॅग आदित्य सीडची 4 बॅग राजनंदिनी रिसर्च व्हरायटी. 4 आणि बॅग तुम्ही घेतल्या होत्या. आदित्य सीडचे जॅकी 9218 त्यांच्या शेतामध्ये लावी प्लॉट पाहू शकता तुम्ही. बुडापासून ते शेंड्यापर्यंत बघा तुम्ही, माल बी एकदम नंबर 1 माल लागलेला आहे. आणि मालावरती चमक असल्यामुळं बाजारभाव सुद्धा एकदम जबरदस्त भेटणार आहे. आणि भरून आलेला असा प्लॉट तुम्ही पाहू शकता. आणि अंदाजे तुम्हाला उत्पन्न किती मिळणार यावर्षी? यावर्षी कमीत कमी 17-18 कट्टे तर होईल. शेतकऱ्या दादांचं साळवे साहेबांचं असं म्हणणं आहे की बाबा आदित्य सीडचं जॅकी 9218ला यावर्षी 17 ते 18 कट्टे एकरी निघू शकतील. तुम्ही शेतकऱ्याला काय संदेश देता? म्हणजे हे लावा म्हणणार आम्ही. एक नंबर 1 बॅग आहेत. उगवण शक्ती बी टप्पुरा दाना आहे. पेरणीला बी उगवण शक्ती नंबर 1 आहे. एकही मोड फेल जाणार नाही. हे अंदाज द्या ना. एक समान दाणे व एकदम सारखे टप्पुरा दाना आहे. आपलं जॅकी 9218 आहे त्याची एकदम साईज सुद्धा एकदम सारखी समान आहे, सारखी आहे एकदम नंबर आणि बोल्ट मध्ये आहे. धन्यवाद.